झी 24 तास एक पाऊल पुढे। सुप्रियाताई काय काय म्हणायचं याला? आपण सांगताय सरकार अस्थिर नाहीये, सरकारला धोका नाहीये, दुसरीकडे राजीनामे येत आहेत मंत्र्यांचे। जरी आले असतील राजीनामे तरी आम्ही सरकारमधून हे महाराष्ट्राचं सरकार कधी अस्थिर होणार नाही। आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय प्रफुल्लभाईंनी त्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही महाराष्ट्राची सरकार किंवा जनता अडचणीत कधीही येऊ देणार नाही। पण सुप्रियाताई, तुमचा संदेश, शरद पवार साहेबांचा संदेश तुमच्या मंत्र्यांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत, आमदारांपर्यंत पोहोचत नाहीये का? ते का अशी भूमिका घेत आहेत? अहो, असं असतं कधीतरी क्रायसिस झाले की लोक इमोशनली होतात, त्याच्यामुळे असं काही नाहीये, इमोशनली गोष्टी कधी कधी होतात, त्याच्यामुळे अशा गोष्टी लोक करतात। त्यांना असंही वाटत असेल की आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने असा निर्णय घेतला तर आपण त्याच्यात सहभागी व्हावं, म्हणून काय लगेच सरकार पडत नाही। हो, नक्की नक्की सुप्रियाताई, इमोशनली आपण म्हणताय ते एखाद्याच्या बाबतीत होऊ शकतं, हा दबाव तंत्राचा भाग आहे, हे न समजण्या इतकं दूधखोळ कोणीच नाहीये। खरं खरं सांगून टाका। खरं, मी फक्त खरंच बोलते। मी आजपर्यंत कधीही कुणाशी कधीच खोटं बोललेलं नाही, कधी बोलणारही नाही। सुप्रियाताई, खरं सांगा, तुम्हाला पदरात नेमकं काय पाडून घ्यायचंय? मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पदावरून हटवायची मागणी आहे की जे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत मंत्र्यांवर ते नको आहेत? काय हवंय? कसं आहे की आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण हे महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री आहेत। आता ते राहणार का नाही राहणार हा काँग्रेस पक्षाचा वैयक्तिक संबंध आहे, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही। आम्ही फक्त आमच्या पक्षाचे नेते आणि आमच्या पक्षाची जबाबदारी आमच्यावर आहे। काँग्रेस पक्ष काय करेल हा त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे हा काही दबावाचा आणि आम्ही काही करण्याचा काही संबंधच येत नाही। पण आता सुप्रियाताई, असंही बोललं जाते की हा पवार विरुद्ध पवार संघर्ष आहे, अजित दादा वेगळी भूमिका घेतायत, शरद पवार वेगळं सांगतायत, तुम्ही शरद पवारांच्या बाजूनेच बोलताय, काय समजायचं? एक मिनिट, अजित पवारांनी काय वेगळी भूमिका घेतली आहे? जी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा दिलाय किंवा उद्या आमदारांची बैठक आहे, सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेत, संदेश तर वेगवेगळा जातोय, दुटप्पी भूमिका दिसते थोडक्यात। अजिबात दोटदुपटी नाहीये, तुम्ही चुकीचं ते बघताय, चुकीच्या चष्म्यातून तुम्ही ही गोष्ट बघताय। आम्ही जे बघतोय तेच सांगतोय सुप्रियाताई, आम्ही चुकीचं बघत नाही। मी तुम्हाला समजून सांगते, तुम्हाला ऐकायचं असेल तर मी समजून सांगते तुम्हाला। बोला बोला। हा, तर जरी आमच्या पक्षातल्या लोकांनी राजीनामा द्यायची इच्छा दर्शवली असेल तरी हे सरकार पडत नाही। एक, आदरणीय पवार साहेब आणि माननीय दादा या दोघांनी एकत्र मिळून हा निर्णय माननीय अजितदादांचा घेतलेला आहे। पक्षात आमच्यात कुठलेही नाहीये। तुम्हाला काहीतरी स्टोरी चालवायची असेल तर ती मी काय अडू शकत नाही, कारण का तुम्हाला जर गॉसिप पसरायचं असेल तर जरूर करा। ठीक आहे सुप्रियाताई, तुमचं म्हणणं एक वार मान्य केलं की सरकारला धोका नाही, हे मान्य केलं, मग हा सर्व प्रकार कशासाठी चाललाय ते तरी एकदा सांग। आता ज्या ज्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेत, माझं काही त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्याशी मी बोलणं करून जरूर आपल्याला त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी का निर्णय घेतलाय नक्की तुम्हाला सांगू शकते। पण मी अत्यंत जबाबदारीने मी तुम्हाला पुन्हा एकदा मीडिया म्हणून किंवा तुम्हाला गॉसिप करायचं तर जरूर करा, मला त्याचा अजिबात विरोध नाही। महाराष्ट्र सरकार पडणार नाही, महाराष्ट्राला जनतेला कुठलाही त्रास याच्यामुळे होणार नाही, एवढी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत। थोडक्यात सुप्रियाताई, हे निर्णय परस्पर घेतले गेलेत असं समजायचं आम्ही? इमोशनल निर्णय आता जर आमच्या ह्याच्यात एखादी घेतला, मी पण सांगितलं मला जर द्यायचं तर इमोशनल मोमेंट मध्ये मी करू शकते ना एखादी गोष्ट। आता हे काय म्हणजे डेमोक्रॅटिक कंट्री आहे, अर्थातच सगळ्यांना आपापलं घ्यायचं आहे। आमच्या पक्षामध्ये प्रत्येकाला बोलायचा आणि त्याचे इमोशन्स खरे खरे दाखवायचा अधिकार आहे, कौतुक केलं पाहिजे। धन्यवाद सुप्रियाताई। झी 24 तास एक पाऊल पुढे।